गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मुंडे सोनाली. मी एक रिसर्च स्कॉलर आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. आज मी तुम्हाला पेट 2022 तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला: विधान हे असे वाक्य असते की जे डॅश असते. ऑप्शन आहे सत्य असते किंवा असत्य असते, बी सत्य असते, सी असत्य असते आणि डी यापैकी एकही नाही. बघा, एखादे विधान ज्यावेळेस आपण बोलतो किंवा ऐकतो ते एकतर सत्य असतं किंवा असत्य असतं. किंवा मी एखादं वाक्य बोलले म्हणून ते सत्य आहे किंवा तुम्ही एखादं वाक्य बोललात म्हणून ते असत्य आहे, असा विषय नसतो. तर कोणतंही वाक्य सत्य आणि असत्य या दोन्ही गुणधर्माला संबंधित असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए सत्य असते किंवा असत्य असते. प्रश्न दुसरा: अरिस्टॉटलियन विधानांचे वर्गीकरण डॅश असे केलेले आहे. आता अरिस्टॉटलचं जे लॉजिक आहे या लॉजिकला ट्रॅडिशनल लॉजिक असेही म्हणतात किंवा सॉलिजिस्टिक लॉजिक असेही म्हणतात किंवा अरिस्टॉटलियन लॉजिक असंही म्हटलं जातं. आता यांच्या मतानुसार काय आहे बघा, कोणताही प्रस्ताव होकारार्थी असतो किंवा नकारार्थी असतो. एकतर तो हो समजला जाऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा एकतर तो निगेटिव्ह समजला जातो. आता त्यांनी त्यांच्या प्रिपोजिशनच्या वर्गीकरणामध्ये सांगितलेलं होतं बघा, AEIO या चारही कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. आपल्या पर्यायानुसार AEIO आता या चारही कन्सेप्ट इथं दिलेल्या आहेत. परंतु ए म्हणजे काय, तर ए म्हणजे ऑल येस आर पी, म्हणजे एखादी वस्तू आहे जे एक यस चे आहेत ते सगळेच पी आहेत. ई काय सांगतो, नो यस आर पी म्हणजे कोणताच यस पी नाही असं सांगतो. त्याच्यानंतर आय कन्सेप्ट काय सांगते बघा, सम ए आर पी, काही ए जे आहेत ते पी आहेत. आणि ओ काय सांगतो बघा, सम येस आर नॉट पी, काही यस जे आहेत ते पी नाहीये. म्हणजे जसं आपण व्हेन डायग्राम मध्ये अभ्यास करतो किंवा व्हेन डायग्राम आपण गोल गोल सर्कल वगैरे काढतो, त्यानुसार यांचं हे वर्गीकरण आहे. आणि यामध्ये AEIO या चारही कन्सेप्ट सांगितलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अ आणि ब दोन्ही. प्रश्न तिसरा: सार्थ यांच्या मते सर्व अस्तित्ववाद्यांमध्ये समान असणारा विचार म्हणजे. आता सार्थ यांच्यावर आधारित आपल्याला पुढे 2-3 प्रश्न आहेत, त्यामुळे जे काही सांगितलं जातं त्यावेळेस थोडंसं लक्ष देऊन ऐका. सार्थ सार्थ यांचा जो दृष्टिकोन आहे किंवा हे अस्तित्ववाद जे सांगितलेला आहे हा मानव केंद्रित दृष्टिकोन आहे. म्हणजे मानवाला सेंटर समजलेला आहे. आणि यामध्ये हे सांगितलेलं आहे की मानव हा एकमेव शेवट आहे, माणसाच्या व्यतिरिक्त कोणताही शेवट नाही. माणसाचा शेवट हा माणूसच आहे. सार्थच्या मते काय सांगितलेलं आहे की देव हा अस्तित्वात नाही. बघा, आपल्या ऑप्शन मध्ये ते दिसून येतं की परमेश्वर अस्तित्वात नाही, हे सार्थ्यांनी सांगितलेलं आहे. का सांगितलेले त्यांनी परमेश्वर अस्तित्वात नाही, की त्यांना असं वाटतं जर परमेश्वर अस्तित्वात असता तर त्याने त्याच्या योजनानुसार मनुष्याची निर्मिती केली असती. आणि योजनेनुसार म्हणजे काय, की जर आज देवाला वाटलं असतं की माझ्या मताने आज एवढे लोक जे आहेत त्यांनी इथंच बसलं पाहिजे, तर तिथंच बसणारे लोक देवाने तयार केले असते. देवाच्या मनात जर आलं असतं की आज 100 माणसं मला उभाच आयुष्यभर ठेवायचे, तर 100 माणसं आयुष्यभर उभाच राहिले असते, असं देवाने केलं असतं. परंतु त्यांच्या मते काय आहे, देव अस्तित्वात नाहीये त्यामुळे माणूस हा स्वतंत्र आहे. काय, देव अस्तित्वात नाहीये म्हणून माणूस स्वतंत्र आहे आणि माणसाला वेगवेगळे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे आज आपल्या मनात आलं की आपण आज इकडे फिरू शकतो, तिकडे फिरू शकतो, इथं बसणं, इथं उठणं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या निवडीनुसार आणि स्वतःच्या स्वातंत्र्यानुसार करत असतो, ज्याच्यामध्ये परमेश्वराचा थोडाही हस्तक्षेप नाहीये. त्यामुळे अस्तित्ववाद काय सांगतो की परमेश्वर अस्तित्वात नाही, ऑप्शन सी. प्रश्न चौथा: गांधीजींच्या मते सत्य म्हणजे काय. जर जितकं तुम्ही गांधीजी बद्दल माहिती ऐकलेली असेल किंवा वाचलेली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ एक वाक्य लक्षात येईल की ट्रुथ इज गॉड. गांधीजींनी सांगितलेलं की सत्य हाच देव आहे. बघा, सत्याशी संबंधित संकल्पना कोणती आहे, देव. इथं ऑप्शन आपल्याला सी उत्तर दिसून येतो. परंतु याचबरोबर गांधीजींनी आणखी काय सांगितलं होतं बघा, माय रिलीजन इज बेस्ड ऑन ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स. माझा जो धर्म आहे जो सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. जर मला देवाला मानून घ्यायचं असेल किंवा देवाला जर मला मिळवायचं असेल किंवा देवाला जर साकार करायचं असेल, तर ते साकार करण्याचं साधन कोणतं आहे, तर अहिंसा. हिंसेच्या मार्गाने मी देव मिळवू शकत नाही, अहिंसेच्या मार्गाने मी देव मिळवू शकतो. म्हणजे सत्य आणि अहिंसेला गांधीजींनी महत्व दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन सी. प्रश्न चौथा: बौद्ध तत्वज्ञानानुसार मानसिक कृती ही. आता बौद्ध तत्वज्ञान हे आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बौद्ध तत्वज्ञानावर आधारित बरेच प्रश्न आपल्याला या पण प्रश्नपत्रिकेत आहे. आणि इथून पूर्वी पण आणि त्याच्यानंतर पण बौद्ध तत्वज्ञान हे खूप महत्वाचं समजलं जातं. त्यामुळे सर्वांनी बौद्ध तत्वज्ञान व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यातील जे काही बारीक सारीक मुद्दे आहेत, बारीक सारीक पॉइंट आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आता बौद्ध तत्वज्ञानानुसार सगळ्यात मूलभूत जर काय समजलं जातं तर मानसिक कृती. आणि आपल्याला इथं विचारलेलं आहे की मानसिक कृती काय आहे, तर
मूलभूत आहे. वाचक कृतीचं प्रतिबिंब आहे का नाही, अ आणि ब आहे का नाही, तर ती मानसिक कृती ही मूलभूत आहे. आणि मूलभूत का आहे, कारण मानसिक क्रिया एक इतकी महत्वाची क्रिया आहे की त्या क्रियेनुसार माणूस कर्म करत असतो. कर्म करत असतो म्हणजे तो वागत असतो. जर आपल्या मानसिक कृतीनुसार आपलं जे काही वर्तन आहे ते होत असतं, म्हणून मानसिक कृती ही मूलभूत असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न 6. न्यायिक असे मान्य करतात की कार्य अस्तित्वात येण्यापूर्वी, आता न्याय ही कन्सेप्ट जी आहे जी तात्विक आणि धार्मिक दोन्ही आहे. तात्विक आणि धार्मिक दोन्ही आहे. आता यामध्ये काय सांगितलं जातं की ज्या वेळेस माणसाला त्याचं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे जे काही दुःख निर्माण होतं, दुःख जे निर्माण झालेले कशामुळे, अज्ञानामुळे, जाणून बुजून किंवा माहित असणं असं नाही, तर अज्ञानामुळे जे दुःख निर्माण झालेले आहेत त्या दुःखाचा अंत कसा करायचा किंवा तो दुःख संपवायचं कसं, याबद्दल आपल्याला न्याय या कन्सेप्ट मध्ये सांगितलं जातं. तसंच न्याय तत्वज्ञान काय म्हणतं बघा, की प्रभाव ही एक नवीन निर्मिती आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जो प्रभाव आहे किंवा एखाद्या गोष्टीची जी कल्पना आहे किंवा जी काय असतं ती ती जी निर्मिती आहे ती ही नवीन निर्मिती होत असते आपल्या प्रभावामुळे. आणि ती निर्माण होण्यापूर्वी ती कारणामध्ये अस्तित्वात असते का, नाही, तर ती कारणामध्ये अस्तित्वात नसते, ती ती प्रत्यक्षात असते आणि कारणात अस्तित्वात नसते. त्यामुळे तिला काय सांगितलेलं आहे की याला अष्टकार्यवाद म्हणून पण ओळखलं जातं. मग आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, कारणामध्ये अस्तित्वात असते, कारणामध्ये अस्तित्वात नसते किंवा कारणामधील अध्यास आहे. तर या प्रश्नाचं उत्तर इथं ऑप्शन बी येतं, कारणामध्ये अस्तित्वात नसते. न्याय कन्सेप्ट सांगते की कोणतीही कृती निर्मितीच्या पूर्वी कारणामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी आहे, कार्य कारणामध्ये अस्तित्वात नसते. क्वेश्चन नंबर 7. निरुपाधिक संविधानामध्ये डॅश असतात. निरुपाधिक संविधानामध्ये किती विधाने असतात असं त्यांना विचारायचंय. एक ऑप्शन ए दिलेला आहे 2 विधाने, नंतर 3 विधाने, 4 विधाने आणि यापैकी नाही. तर निरुपाधिक संविधानामध्ये 3 विधाने आहेत. आता 3 विधाने आहेत, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं भेटलेलं आहे की ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर येतं. परंतु आता हे 3 विधाने कोणती आहेत हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये जर आपल्याला 3 विधाने कोणती याच्याविषयी विचारलं तर माहिती असावं. तर पहिलं विधान काय सांगितलेलं आहे बघा, की मेजर प्रिमाइस. मेजर प्रिमाइस म्हणजे ज्याला आपण प्रमुख पूर्वाधार असं म्हणतो, की ज्यामध्ये प्रमुख संज्ञा आणि मध्यम संज्ञा सादर करते. दुसरं मायनर प्रिमाइस सांगितलेली आहे, जी किरकोळ संज्ञा आहे, जी किरकोळ आणि मधली संज्ञा समाविष्ट करते. आणि तिसरं आहे निष्कर्ष. तिसरं काय आहे, निष्कर्ष, कन्फ्युजन, ज्याच्यावर आपण निष्कर्ष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या विधानावरून आधारित आपण तिसरं वाक्य करतो. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण याचं सिंपल आणि साधं सोपं जर एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्या उदाहरणावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. उदाहरण सांगते बघा, की उदाहरण काय आहे बघा, की सर्व सस्तन प्राणी केस असलेले प्राणी आहेत. जेवढे काही सस्तन प्राणी आहेत ते केस असलेले प्राणी आहेत. दुसरं विधान काय सांगतं आपल्याला, मायनर प्रिमाइस नुसार, की सर्व कुत्रे सस्तन प्राणी आहेत. म्हणजे जेवढे पण काही कुत्रे आहेत ते सस्तन प्राणी आहेत. मग आता या 2 वाक्यावरून आपल्याला एक निष्कर्ष काय काढायचा आहे, तर सर्व कुत्रे हे केस असलेले प्राणी आहेत. सर्व कुत्रे केस असलेले प्राणी आहेत म्हणजे हे जे आहे आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जसं मी तुम्हाला मागच्या प्रश्नात सांगितलं की व्हेन डायग्राम जे आपण युज करतो त्या व्हेन डायग्राम प्रमाणे हे कार्य करतं. आणि त्यामुळे याचे 3 निरूपाधिक विधाने कोणते आहेत, की मेजर प्रिमाइसेस, मायनर आणि निष्कर्ष, ज्याला मराठीत प्रमुख पूर्वाधार, किरकोळ संज्ञा आणि निष्कर्ष असं समजलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 3 निरूपाधिक विधाने. नेक्स्ट क्वेश्चन. अस्तित्ववाद्यांच्या मतानुसार डॅशवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक स्वतंत्र असतात. आता अस्तित्ववाद, अस्तित्ववाद आपण याच्या अगोदर पण पाहिलेला आहे बघा. अस्तित्ववादामध्ये मी काय सांगितलेलं आहे, की माणूस हा केंद्रित समजला जातो, बाकी कोणत्याही गोष्टीशी देणं घेणं नाही. आता इथं काय सांगितलंय, की नियंत्रण ठेवण्यासाठी लोक स्वतंत्र असतात. डॅश डॅशवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक स्वतंत्र आहेत म्हणजे आपण स्वतंत्र आहेत. मग आपण कशावर नियंत्रण ठेवायचं, समाजावर नियंत्रण ठेवायचं का, नाही, समाजावर नियंत्रण आपण ठेवू शकत नाही का, कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे असं अस्तित्ववादाने सांगितलेलं आहे. दुसरं ऑप्शन इच्छा, हा इच्छेवर, पण आपण आपल्या स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकतो, बाकीच्यांच्या इच्छेवर ठेवू शकत नाही. तिसरं निवड आणि कृती, हा निवड आणि कृती, यामध्ये याचं उत्तर निवड आणि कृती असू शकतं का, कारण आपण ज्या गोष्टींची निवड करतो त्या निवडीला आधारित आपण जी कृती करतो ती कृती करण्यासाठी आणि निवड करण्यासाठी आपण स्वतंत्र आहेत. म्हणजे मानव त्याच्या निवडीसाठी आणि कृतीसाठी स्वतंत्र आहे असं अस्तित्ववाद आपल्याला सांगतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, निवड आणि कृती. नेक्स्ट क्वेश्चन. चार्वाक ही संकल्पना, चार्वाक ही सॉरी चार्वाक डॅश ही संकल्पना मान्य करतात. चार्वाक कोणती संकल्पना मान्य करतात बघा. आता ही चार्वाक म्हणजे काय आहे, ही न्यायशास्त्राची सॉरी ज्ञानशास्त्राची संकल्पना आहे. म्हणजे ज्ञान देण्याची जी पद्धती आहे त्या यालाच काय म्हटलं जातं,
लोकायता असेही म्हटलं जातं. या संकल्पनेला उपनाव किंवा दुसरं नाव लोकायता संकल्पना पण आहे. आता या संकल्पनेच्या मते काय आहे की प्रत्यक्ष हा वैध ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे. प्रत्यक्ष म्हणजे जे काही रिअल मध्ये धारणा किंवा प्रत्यक्ष, धारणा आणि प्रत्यक्ष हे दोन्ही एकच शब्द आहेत. धारणा आणि प्रत्यक्ष हे दोन्ही एकमेव स्रोत आहेत आणि आपले जे पंचेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियाचे सॉरी जे जाणवलं जातं आपल्याला, त्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही. म्हणजे आज आपल्याला जे डोळ्याने दिसतं तेच अस्तित्वात आहे. आज जे आपण जिभेने चव चाखून बघू शकतो ते अस्तित्वात आहे. जे कानाने ऐकतो ते अस्तित्वात आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आपण जे काही ऐकतो ते सर्व अस्तित्वात आहे, असं चार्वाक कन्सेप्ट सांगते. मग आता पर्यायाचा विचार केला तर निर्वाण सांगितले का याच्यामध्ये? नाही. जीवनमुक्ती सांगितले का? नाही. विधेयमुक्ती सांगितले का? नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येते की यापैकी एकही नाही. इथं जर प्रत्यक्ष किंवा धारणा जर असतं तर आपण ते उत्तर घेऊ शकलो असतो, परंतु इथं हा ऑप्शन नाहीये, म्हणून यापैकी एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. गौतम बुद्धांच्या मतानुसार धर्म म्हणजे डॅश आहे. जर गौतम बुद्धांचं जर तत्वज्ञान तुम्ही वाचलं असेल किंवा त्यांच्याविषयी थोडीफार जरी माहिती असेल तर तुम्हाला त्यांचे ठरलेले दोन उत्तर माहित असतील. एक म्हणजे अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य. त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले होते आणि 4 आर्य सत्य सांगितले होते. त्याच्याबद्दल आपण नंतर बघूया. पण इथं कर्मकांडाबद्दल त्यांनी बोललेले आहेत का? नाही. मंत्राचा जागर विषयी बोललेले नाहीत. मग इथं काय बोलले तर अष्टांगिक मार्गाशी संबंधित ते बोललेले आहेत. तर अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? ते 8 मार्ग त्यांनी सांगितले होते. कशाशी संबंधित होते? की तुमचं वर्तन चांगलं कसं होईल हे सांगण्यासाठी त्यांनी त्यांचे 8 मार्ग सांगितले होते. ज्यामध्ये त्यांनी सम्यक दृष्टी सांगितलं, सम्यक वाणी सांगितलं, सम्यक संकल्प सांगितलं, सम्यक उपजीविका सांगितलं, कर्म सांगितलं, व्यायाम सांगितलं, स्मृती आणि समाधी सांगितली. म्हणजे तुम्ही तुमच्या जर योग्य ध्येयापर्यंत जर जायचं असेल किंवा तुम्हाला चांगली व्यक्ती जर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची दृष्टी चांगली ठेवली पाहिजे, तुमची वाचा म्हणजे वाणी चांगली ठेवली पाहिजे, तुमचा संकल्प चांगला असला पाहिजे आणि तुम्ही उपजीविका पण चांगली केली पाहिजे. म्हणजे चांगल्या कामाद्वारे तुम्ही तुमची उपजीविका केली पाहिजे असं आपल्याला बौद्ध तत्वज्ञान सांगतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे की आर्य अष्टांगिक मार्ग, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. आदर्श निर्धारक नीतिशास्त्र डॅश यांच्या निकषाशी संबंधित आहे असते. आता आदर्श निर्धारक नीतिशास्त्र, नीतिशास्त्र म्हणजे काय आहे की हे नैतिक तत्वज्ञानाची एक शाखा आहे. नीतिशास्त्र काय आहे? नैतिक तत्वज्ञानाची एक शाखा आहे. ज्यामध्ये काय सांगितलं जातं की जीवन पद्धती कशी असावी, आपली जी जीवन पद्धती आहे ती कशी असावी आणि परिणाम करणारे नियम तयार करते. म्हणजे आपल्यावर परिणाम करणारे नियम, म्हणजे आपलं जीवन जगत असताना आपण कोणत्या नियमाला धरून जगलं पाहिजे हे सांगण्याचं काम आपल्याला हे नीतिशास्त्र करतं. मग आता पर्यायामध्ये काय सांगितले बघा. तर्कशास्त्रदृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय, तात्विक दृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय, आणि नैतिक दृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय. बघा, तर्कशास्त्र म्हणजे लॉजिकली आपल्याला इथं सांगितलेलं आहे का? नाही. तात्विक दृष्ट्या सांगितलेलं आहे का? नाही. तर आपल्याला नैतिक दृष्ट्या सांगितले का? कारण ही प्रणाली आपल्याला काय सांगते की जगण्यासाठीचे नियम सांगते. म्हणून ही नैतिक दृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय या निकषाशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर येते ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अरिस्टॉटल यांच्या मते मनुष्य, आता इथे दोन पर्याय दिलेले आहेत बघा. समाजप्रिय प्राणी, विचारशील प्राणी. जर अरिस्टॉटल यांचं जर तत्वज्ञान तुम्ही वाचलं तर त्यांच्या माहितीमध्ये तुम्हाला समाजप्रिय प्राणी पण दिसेल आणि विचारशील प्राणी पण दिसेल. परंतु आता इथं जर आपण विचार केला तर याचं उत्तर काय येईल? विचारशील प्राणी येईल. आता तुम्ही म्हणाल की का का म्हणाल तर अरिस्टॉटलनी काय सांगितलं की जेवढे काही प्राणी आहेत, जेवढे काही प्राणी आहेत, मग आपण मानव प्राणी असेल किंवा इतर प्राणी असतील जे बोलू शकत नाहीत काय असतील ते, तर सगळे प्राणी जे आहेत ते समाजप्रिय आहेत. सगळे प्राणी समाजप्रिय आहेत. मग त्यामध्ये मानव पण आला. परंतु इथं आपल्याला सेपरेट मनुष्याविषयी विचारले तर मनुष्य हा इतर प्राण्यापेक्षा का वेगळा आहे? तर त्याच्याकडे ती तर्क करण्याची किंवा विचार करण्याची जी क्षमता आहे त्या तर्क करण्याच्या क्षमतेमुळे तो विचारशील प्राणी समजला जातो. म्हणून अरिस्टॉटल यांच्या मते मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जर इथे विचारशील प्राणी आहे हा जर ऑप्शन नसता तर तिथं समाजप्रिय प्राणी हा बरोबर आलेला असता. परंतु या ठिकाणी विचारशील प्राणी आहे का? कारण माणसाकडे तर्क करण्याची किंवा विचार करण्याची क्षमता आहे, म्हणून तो विचारशील प्राणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बौद्ध तत्वज्ञानानुसार नैतिकदृष्ट्या वाईट कृतींची मुळे डॅश आहेत. बघा, परत एकदा बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्न आलेला आहे आपल्याला की एखादी व्यक्ती वाईट कृती करते तर त्याचं मूळ काय असतं? तर करुणा असू शकत नाही आणि मुदिता असू शकत नाही. याच्यामध्ये जर ऑप्शन पाहिले तर आपल्याला राग, लोभ आणि द्वेष हे उत्तर सांगता येईल. बघा, एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला राग असेल तर त्यामुळे आपण वाईट कृती करतो. एखाद्या गोष्टीचा लोभ असेल, एखादी गोष्ट आपल्याला मिळावाशी जर वाटत असेल तर ती मिळवण्यासाठी आपण वाईट कृती करतो. आणि तिसरं आहे द्वेष. जर तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येतो आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला बदला घ्यायचा किंवा त्याला काहीतरी दाखवून द्यायचंय, जर हे करायचं असेल तर तुम्ही वाईट कृतीला जाता. म्हणजे बौद्ध तत्वज्ञान तुम्हाला हे सांगतं की तुम्ही या 3 गोष्टी जर सोडल्या
राग, लोभ आणि द्वेष, तर तुम्ही वाईट कृती करू शकत नाहीत. पण जर तुम्ही या 3 गोष्टी जर लक्षात घेतल्या किंवा याचा जर तुमच्यावर परिणाम असेल तर तुम्ही वाईट कृती करू शकता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, राग, लोभ आणि द्वेष. नेक्स्ट क्वेश्चन, जनमत म्हणजे डॅश यांचे एकत्रित मत. आता जनमत म्हणजे जनतेचे मत किंवा सर्वांचे मत. पर्याय बघितले समजेल, समाजातील किंवा राज्यातील पुरुष, समाजातील किंवा राज्यातील स्त्रिया, आणि सी समाजातील किंवा राज्यातील लोक, किंवा चौथा आहे यापैकी एकही नाही. तर आता समाजातील फक्त पुरुषांचं मत घेणं म्हणजे जनमत असू शकतं का? तर नाही. किंवा समाजातील फक्त स्त्रियांचं मत घेणं म्हणजे जनमत असू शकतं का? नाही. तर समाजातील स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर या सगळे जेवढे काही व्यक्ती आहेत, जेवढे काही लोक आहेत, त्या सगळ्यांचं एकत्रित मत घेणं म्हणजे जनमत समजलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, समाजातील किंवा राज्यातील लोक. नेक्स्ट क्वेश्चन, व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश आहेत. बघा आता व्यक्तिमत्वाचे प्रकार बरेच आहेत तसे सांगितले तर, परंतु इथं आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलेले बघा, अभूतपूर्ण सॉरी अभिव्यक्तपूर्ण आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, आणि दुसरं दिलेलं आहे विश्लेषणात्मक आणि पूर्वग्रह दूषित. आता प्रेमळ व्यक्तिमत्व, एखादी व्यक्तीचा जर आपल्यावर प्रभाव पडला किंवा तो बोलताना आपल्याला जाणवला तर आपण काय म्हणतो, हा तो व्यक्ती खूप प्रेमळ आहे. प्रेमळ कशामुळे ठरवलं आपण? का? कारण त्याच्या त्या बोलण्याच्या स्वभावावरून आपण त्याला प्रेमळ म्हणतो, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व प्रेमळ आहे असं आपण म्हणतो. आणि दुसरं काय सांगितलेलं बघा, विश्लेषणात्मक आणि पूर्वग्रह दूषित. पूर्वग्रह दूषित म्हणजे काय, की एखादी व्यक्ती आहे जिला मी कधीच भेटलेली नाहीये, पण त्या व्यक्तीबद्दल इतरांकडून मी ऐकलेले की ती व्यक्ती वाईट आहे किंवा ते व्यक्तीचे गुण चांगले नाहीत, आणि त्याच गोष्टी जर मी डोक्यात ठेवून त्या हेतूने किंवा ते विचार लक्षात ठेवून जर समोरच्या व्यक्तीला बोलत असेल, तर तो मी लक्षात ठेवलेला जो दोष आहे किंवा लक्षात ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला पूर्वग्रह दूषित असं म्हणतात. तर पूर्वग्रह दूषित अशा पण स्वभावाची व्यक्ती असू शकते ज्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस दुसऱ्याचं ऐकलं की त्याच्यावर तो प्रभाव होत चालतो, त्याचा तो प्रभाव होत चालतो, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व हे पूर्वग्रह दूषितच आहे असं समजलं जातं. म्हणून इथं बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, की प्रेमळ, अभिव्यक्तपूर्ण आणि प्रेमळ हे पण व्यक्तिमत्व असतं, आणि विश्लेषणात्मक आणि पूर्वग्रह दूषित हे पण व्यक्तिमत्व असतं, म्हणजे अ आणि ब दोन्ही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, मूर यांनी डॅश लिहिले आहे. आता मूर हे जे लेखक आहे यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय? खाली आपल्याला काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत बघा. पहिला काय दिलेलं आहे बघा, प्रिन्सिपिया इथिका. जर मूर यांशी संबंधित बघितलं तर प्रिन्सिपिया इथिका हेच उत्तर आहे. यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. परंतु हे बाकीचे दोन जे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया, की प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हे कोणाचं आहे? कधी उपप्रश्न म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. प्रिन्सिपिया मॅथमॅटिका काय आहे, की अल्फ्रेड नॉर्थ व्हाईटेड आणि बर्ट्रांड रसेल यांनी मिळून लिहिलेलं आहे. आणि जर तुम्ही नाव जर ऐकलं तर त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताशी संबंधित पुस्तक आहे. तिसरं काय दिलेलं आहे, क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हे कोणी लिहिलंय तर एमॅन्युअल कॅन्ट यांनी लिहिलेलं आहे. एमॅन्युअल कॅन्ट यांनी काय सांगितलेलं आहे, की ज्या काही मेटाफिजिक आहे, मेटाफिजिक्सच्या ज्या मर्यादा आणि व्याप्ती ज्या आहेत त्या ठरवण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि याच पुस्तकाला काय म्हणून ओळखलं जातं बघा, किंवा या पुस्तकाचं दुसरं नाव काय सांगितलं जातं तर कांटचे प्रथम समालोचन असे या पुस्तकाला म्हटलं जातं. कोणत्या पुस्तकाला? क्रिटिक ऑफ प्युअर रिझन याला कांटचे प्रथम समालोचन असंही समजलं जातं. परंतु या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय आहे? ऑप्शन ए, प्रिन्सिपिया, कारण ते मूर यांनी लिहिलेले आहे. आपल्याला इथं मूर यांनी विचारलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, न्यायिक डॅश ही प्रमाणे स्वीकारतात. आता न्यायिक काय करतात, कोणती प्रमाणे स्वीकारतात? न्याय प्रणालीवर आधारित परत एक प्रश्न आलेला आहे बघा आता, की ज्ञानाच्या चार साधनांना हे विश्वासार्ह समजतात. विश्वासार्ह समजलं जातं म्हणजे काय केलं जातं, की ज्या ज्ञानाच्या चार बाबी आहेत त्या चार बाबींवरच त्यांचा विश्वास आहे. आता त्या चार बाबी कोणत्या आहेत बघा, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. आता या चार बाबी सांगतात. मग प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष म्हणजे धारणा, म्हणजे जे पण काय आपण रिअल मध्ये बघतो ज्या काही गोष्टी असतील त्या आहेत प्रत्यक्ष मध्ये. अनुमान म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा तर्क लावणं. तिसरं आहे उपमान. उपमान म्हणजे तुलना किंवा सादृश्यता, म्हणजे तुलना करणं किंवा एखाद्यातलं साम्य सांगणं किंवा फरक सांगणं. उदाहरणार्थ बघा, उपमान शब्द आपण बरेच वेळेस मराठी व्याकरणामध्ये ऐकलेला असतो बघा, की उपमान, उपमेय हे शब्द आपण ऐकलेले असतात. त्याच्यामध्ये सांगितलं असतं, उदाहरण आपण बऱ्याच वेळेस ऐकले बघा, की मुंबईची घरे जणू कबुतराचं खुराड, म्हणजे मुंबईच्या घरांची तुलना कशी केलेली आहे? कबुतराची खुराड्यासारखी, म्हणजे मुंबईची घरं छोटी छोटी असतात. असे उपमान, तुलना करणारं. आणि चौथा आहे शब्द. पण आता हे शब्द काय आहेत, की विश्वसनीयांकडून आलेला शब्द किंवा साक्ष. म्हणजे एखादा शब्द आपण घेतो, परंतु तो शब्द कोणत्याही अशा साधारण व्यक्तीचा का नाही, तर तो विश्वसनीय व्यक्तीकडून येणारा जो शब्द असतो तो याच्यामध्ये आपल्याला अभिप्रेत धरला जातो किंवा अभिप्रेत धरला जातो. तर आता या
चार मुद्द्यानुसार जर आपण पर्याय पाहिलं तर आपल्याला प्रत्यक्ष पण दिसतंय, अनुमान पण दिसतंय, उपमान पण आहे आणि शब्द पण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब दोन्ही येईल, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. संशय या पद्धतीचा पुरस्कार डॅश यांनी केला. संशय संशय या पद्धतीलाच काय म्हणतात, कार्टेशियन शंका म्हणून पण ओळखलं जातं बघा. यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला जातो आणि त्याची निश्चितता शोधली जाते. हीच याची तात्विक पद्धत आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्यावर प्रश्न विचारायचा की ही अशीच का, आणि ज्यावेळेस त्याच्यावर उत्तर भेटतं किंवा त्याच्यावरची निश्चितता होते तेव्हा तो संशय संपला किंवा ती गोष्ट निश्चित झाली असं मानलं जातं. आणि याचा जर जनक किंवा याचा पुरस्कार कोणी केला किंवा याचे जनक जर कुणाला म्हटलं जातं तर रेने देकार्त यांनी हा हा जो पद्धती आहे किंवा ही जी शंका आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही पद्धती मांडलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रेने देकार्त. पण आपण कांट आणि बर्कले यांच्याविषयी बघूया, कारण याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कांट ही कशाशी संबंधित आहे. तर नैतिक सिद्धांत यांनी मांडलेला आहे. कांट यांनी कोणता मांडलेला आहे, नैतिक सिद्धांत, ज्याला आपण काय म्हणलो, लॅप्सिस हायपोथेसिस. लॅप्सिस हायपोथेसिस ही म्हटलं जातं कांट यांच्या सिद्धांताला. त्याच्यानंतर आहे बर्कले. बर्कले हे कशाशी संबंधित आहेत, तर बर्कले आदर्शवाद आणि अभौतिकता यांच्याशी संबंधित आहे. ज्यांना काय वाटतं की सामान्य वस्तू केवळ कल्पनांचा संग्रह आहे. म्हणजे जी पण कोणती वस्तू दिसते आपल्याला ती साधी वस्तू ही एखाद्याची कल्पना आहे आणि ती कल्पना एकत्रित येऊन ती वस्तू बनलेली आहे, असं बर्कले यांचं मत आहे. परंतु या संशय पद्धतीचा जर विचार केला तर याचं उत्तर आहे रेने देकार्त, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. फलप्रामाण्यवादी उपपत्ती डॅश यांनी प्रतिपादन केली. आता फलप्रामाण्य उपपत्ती यालाच काय म्हटलं जातं बघा, सत्याचा व्यावहारिक सिद्धांत असंही म्हटलं जातं बघा. तुम्ही इंग्रजी मधलं जर याचा क्वेश्चन वाचला, प्रॅग्मॅटिक थिअरी ऑफ ट्रुथ, ट्रुथ म्हणजे सत्य आलं बघा तिथं, तर त्या सत्यावरून म्हणजे याचं दुसरं नाव तुम्हाला लक्षात येईल की सत्याचा व्यावहारिक सिद्धांत असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा की एखाद्या प्रस्तावावर विश्वास ठेवणे उपयुक्त असेल तरच ते सत्य आहे. म्हणजे एखादा प्रस्ताव माझ्या समोर आहे आणि माझा जर त्याच्यावर विश्वास असेल किंवा मला जर ते विश्वास ठेवणं त्याचं गरजेचं वाटत असेल तरच ते सत्य आहे. म्हणजे परीक्षा ही घेणं गरजेचंच आहे हे जर मला वाटलं तर माझा त्याच्यावर विश्वास बसेल, आणि माझ्यावर जर त्याच्यावर विश्वास बसला तर ते सत्य आहे असं हे मानलं जातं. आणि त्याचबरोबर काय सांगितलं की उपयुक्तता ही सत्याची आवश्यक खूण आहे. म्हणजे आपल्याला त्याची गरज पण पाहिजे, उपयुक्तता पण पाहिजे, तर ती सत्याची आवश्यक खूण मानली जाते. मग या फलप्रामाण्यवादी उपपत्ती ही कुणी मांडलेली आहे, तर सी जे पियर्स यांनी मांडलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. न्याय तत्वज्ञानानुसार ज्ञान हा डॅश आहे. आता न्याय तत्वज्ञानानुसार परत एकदा प्रश्न आलेला आहे बघा आपल्याला आता हा. तर न्याय तत्वज्ञान काय सांगतो, कोणाशी संबंधित आहे बघा. पर्याय जर बघितले तुम्ही, पहिला दिसतो पृथ्वीचा, पृथ्वीशी संबंधित तर नक्कीच नाहीये. अग्नीशी संबंधित आहे का, नाहीये. तर ऑप्शन सी, ते कशाशी संबंधित आहे, आत्म्याशी संबंधित आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. नियम हे डॅश आहे. सर्ववाची विधान आहे, सामान्य विधान आहे, विशेष विधान आहे. आता नियम हे काय आहे, युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे, सर्ववाची विधान, सगळ्यांसाठी तो नियम असतो म्हणजे असतो. नियम हे सामान्य विधान असू शकत नाही का, कारण सामान्य विधान म्हणजे साधारण वाक्य ज्याला काहीच महत्व नाही. उदाहरण, एक अशी जागा आहे, तिथे लिहिलेलं आहे की येथे थुंकू नये. येथे थुंकू नये याचा अर्थ जिथं लिहिलंय तिथं न थुंकता त्याच्या बाजूला थुंका का, असं नाहीये. ते युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे, सर्व वाची विधान आहे, ते सगळ्यांसाठी कामाला येईल आणि त्या जिथे लिहिलेलं आहे त्या परिसराशी तेवढं ते संबंधित येईल. म्हणून याचं उत्तर आहे नियम हे सर्व वाची विधान आहे, युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. न्याय तत्वज्ञानानुसार प्रत्यक्ष आहे. परत एकदा न्याय तत्वज्ञानावर प्रश्न आलेला आहे बघा. आता प्रत्यक्ष हे काय आहे, आपण मगाशीच पाहिलं धारणा किंवा प्रत्यक्ष हे न्याय तत्वज्ञानाचा मुख्य मुद्दा आहे. आता प्रत्यक्षाचे परत त्यांनी इथं प्रकार सांगितले बघा. सविकल्प, निर्विकल्प, लौकिक आणि अलौकिक. तर बघा, सविकल्प म्हणजे काय, तर सविकल्प मध्ये म्हणजे एखाद्या वस्तूची काय केली जाते, वैशिष्ट्ये पाहिली जातात, आणि निर्विकल्प मध्ये वैशिष्ट्ये पाहिली जात नाहीत. म्हणजे ते दोन्ही पण महत्वाचे आहेत की वस्तू महत्वाची आहे आपल्यामध्ये, की तिचे वैशिष्ट्य असतील किंवा वैशिष्ट्य नसतील, परंतु प्रत्यक्ष आहे ना ती ती आपल्यासाठी कामाची. म्हणजे हे दोन्ही पर्याय होतात. त्याच्यानंतर लौकिक आणि अलौकिक काय आहे बघा. तर लौकिक हे सामान्य व्यक्तीशी संबंधित आहे, तर अलौकिक हे तज्ञ लोकांशी, म्हणजे जे ग्रंथलेखन करणारे किंवा जे हुशार व्यक्ती आहेत त्यांच्याशी अलौकिक हा संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल की सविकल्प, निर्विकल्प, प्रत्यक्ष आणि अलौकिक, लौकिक आणि अलौकिक, म्हणजे अ आणि ब दोन्ही याचे ऑप्शन सांगता येईल. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. प्रयत्न प्रमाद ही पद्धती,
आता प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती आहे जी थॉर्नडाईकची आहे. जर तुम्ही मानसशास्त्रामध्ये पाहिलं तर मानसशास्त्रामध्ये पण ही उपपत्ती आहे. सर्वात पहिल्यांदा मानसशास्त्र शिकण्यासाठी सुरुवात केली की पहिल्यांदा हीच उपपत्ती तुम्हाला तिथं मांडलेली आहे, जी थॉर्नडाईकनी मांडलेली आहे. त्याला चुका व शिका ही पद्धती म्हटलं जातं. लर्न बाय डुईंग असं पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर एक मांजर आहे, एक भुकेले मांजर, त्याला एका पेटीमध्ये टाकलेलं आहे. त्या मांजराला भूक लागलेली आहे आणि त्याला बाहेर अन्न टाकलेलं आहे. परंतु त्याला काय करायचंय की ते पेटीच्या बाहेर येण्यासाठीचं जे बटन आहे ते बटन दाबल्याशिवाय तो पेटीच्या बाहेर येणार नाही, अशी त्याची कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा तो प्रयत्न करून करून ते मांजर काय करतं, जेव्हा ते बटन दाबतं तेव्हा ते दरवाजा उघडतो, तर ते मांजर तेच तेच वारंवार लक्षात ठेवते की हा हे बटन दाबलं की दरवाजा उघडतो आणि आपल्याला अन्न भेटतं, हे ते लक्षामध्ये घेतं. म्हणजे चुका चुकामधून तो कसा प्रयत्न करून करून शिकतो ही ह्याच्याशी संबंधित आहे. मग आता इथं पर्याय काय दिलेला आहे, शिकविण्याची पद्धत आहे का, नाही. संवादाची आहे का, नाही. तर ही शिकण्याची पद्धती आहे, म्हणून याचं ऑप्शन सी उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे डॅश प्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य. आता सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय की सामाजिक निकष असलेलं स्वातंत्र्य का, नाही. समाजाने झाले दिलेले जे निकष आहेत त्याच्यानुसार वागणं म्हणजे स्वातंत्र्य आहे का, नाही. नैतिक निकषानुसार वागणे म्हणजे तुमचं स्वातंत्र्य आहे का, नाही. स्वतःच्या इच्छेनुसार जर तुम्ही वागत असाल तर ते तुमचं स्वातंत्र्य. म्हणजे आज मला वाटलं की मी इथं बसावं तर मी बसणार, हे माझं स्वातंत्र्य. मला वाटलं की मी आज इथून उठावं तर हे माझं स्वातंत्र्य. तर याला सकारात्मक स्वातंत्र्य म्हटलं जातं. जर मला माझ्या इच्छेनुसार जर वागण्याचं स्वातंत्र्य नसेल तर ते नकारात्मक स्वातंत्र्य म्हटलं जातं किंवा इतर वेळ काहीतरी स्वातंत्र्य म्हटलं जाईल. परंतु जर स्वतःच्या इच्छेनुसार जर तुम्ही वागला तर ते तुमचं स्वातंत्र्य समजलं जातं. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, रसभाव डॅश यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. आता पर्याय जर बघितले, शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी याच्याशी संबंधित रसभाव वाटत नाहीये. नेता आणि अनुयायीशी काय, नाही. तर तिसरं आहे कलाकार आणि प्रेक्षक. जेव्हा एखादा कलाकार कला सादर करत असतो, मग ती नृत्याची असेल, गायनाची असेल किंवा भाषणाची असेल, कोणतीही कला असेल, जेव्हा तो त्याची कला सादर करत असतो तेव्हा तो ते एका विशिष्ट रसाने भरलेला असतो. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये त्या वेगवेगळ्या संज्ञा असतात, वेगवेगळ्या संकल्पना असतात. आणि प्रेक्षक ज्यावेळेस तो संवाद पाहत असतो किंवा ती कला पाहत असतो तेव्हा तो पण एक प्रकारचा रस ग्रहण करत असतो. म्हणजे आनंदित होत असतो. त्याच्या नृत्यामधल्या जे जे काही स्किल्स आहेत हे ह्याच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक हे या रसभावशी संबंधित आहेत असं सांगता येईल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, अंतप्रज्ञेच्या माध्यमातून शिकण्याच्या पद्धतीला डॅश म्हणतात. आता हा प्रश्न तुम्हाला मराठीतला जो शब्द आहे अंतप्रज्ञा ते थोडंसं अवघड वाटेल. त्यावेळेस काय करायचं, इंग्रजी मधला प्रश्न वाचायला विसरायचं नाही. द मेथड ऑफ लर्निंग बाय इनसाइट इज कॉल्ड. बघा, लर्निंग बाय इनसाइट, दृष्टिक्षेपानं जे जगण्याची किंवा सॉरी दृष्टिक्षेपानं जी शिकण्याची पद्धती आहे त्याला काय म्हटलं जातं. आता प्लेटोची थिअरी आहे का, नाही. प्लेटोनी काय सांगितलेलं आहे बघा, प्लेटो आपल्याला काय सांगतात की शिक्षण हा व्यक्ती आणि समाज दोन्हीसाठी न्याय मिळवण्याचा मार्ग आहे. जर एखाद्या समाजाला आणि व्यक्तीला जर न्याय मिळवायचा असेल तर तो कशातून मिळतो, तुम्हाला शिक्षणातून मिळतो. आणि हे कोणी सांगितलंय, तर प्लेटोनी सांगितलं. तर आता गेस्टॉल थिअरी, अरिस्टॉटल बद्दल तर आपण पाहिलेलं आहे. अरिस्टॉटलने असं काही सांगितलेलं नाही. अरिस्टॉटलने प्रेपोजिशन सांगितले, एकतर कोणतीही गोष्ट सत्य असते किंवा असत्य असते. मग इनसाइट व्ह्यूने बघण्याचं कोणी सांगितलेलं आहे, तर ते गेस्टॉलने. आता गेस्टॉलची जी थिअरी आहे तर त्या गेस्टॉल गेस्टॉल या शब्दाचा गेस्टॉल या शब्दाचा अर्थच काय होतो, एकत्रित ठेवणे. एकत्रित ठेवणे हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की संपूर्ण हा त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा मोठा आहे. उदाहरणार्थ, एक पोळी आपल्याला दिलेली आहे, त्या पोळीचे आपण 1/4 1/4 1/4 असे भाग केले. ज्यावेळेस आपण ती जोडतो त्यावेळेस ती एकच होते. परंतु जी पूर्ण एक पोळी आहे ती बघणं आणि हे भागाची जोडून जी केलेली आहे ती बघणं, याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे इन्साइटने जर शिकायचं असेल तर ती गेस्टॉल थिअरी आपल्याला सांगता आणि ती त्यांच्यासाठी महत्वाची. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन सी, बौद्ध तत्वज्ञानानुसार नैतिक दृष्ट्या चांगली गुणवैशिष्ट्ये आहेत. बौद्ध तत्वज्ञानानुसार नैतिक दृष्ट्या चांगली गुणवैशिष्ट्ये डॅश आहेत. इथे सांगितलेलं आहे प्रज्ञा आणि मुदिता, करुणा आणि मैत्री. तर बघा, बौद्ध तत्वज्ञानानुसार नैतिक दृष्ट्या चांगली गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये प्रज्ञा पण आहे, मुदिता पण आहे, करुणा पण आहे आणि मैत्री पण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन सी, अ आणि ब दोन्ही. नेक्स्ट क्वेश्चन,
प्रयत्न आणि प्रमाद ही पद्धती, तर प्रमाद आहे, प्रमाण झालेला आहे. प्रयत्न आणि प्रमाद ही पद्धती डॅश आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी थोडक्यात सांगितली होती ती मांजराशी संबंधित बघा. तरी कशाशी संबंधित आहे? समस्या निर्माण करण्याशी संबंधित आहे का? नाही. तर समस्या निर्माण पण करायची आहे आणि सोडवायची पण आहे. का? कारण ती समस्या निर्माण झाल्यावर तुम्ही सोडवण्यासाठी किती प्रयत्न करता आणि किती प्रयत्नानंतर तुम्हाला त्याचं उत्तर समजतं की अरे ही असं असं केल्याच्या नंतर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर असं भेटणार. म्हणजे समस्या निर्माण पण करायची आणि सोडवायची पण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. चार्वाकांच्या मतानुसार डॅश हे एकमेव प्रमाण आहे. बघा आता चार्वाक्यांचा आपण परत एकदा आलेला आहे. चार्वाक्यांशी संबंधित आपल्याला बरेच प्रश्न परत परत येत आहेत, लक्षात घ्या. तर चार्वाक्यांच्या मतानुसार डॅश हे एकमेव प्रमाण आहे. तर चार्वाक्यांच्या मतानुसार प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण आहे. त्यांच्या मतानुसार धारणा महत्वाची आहे. धारणा किंवा तुम्ही समोर जे बघता ते त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. गौतम बुद्धांनी डॅश ही संकल्पना प्रतिपादन केली. आता गौतम बुद्धांनी मोक्ष संबंध संकल्पना मांडलेलीच नाहीये, त्यांच्यासाठी मोक्ष हा महत्वाचाच नव्हता. तर त्यांनी निर्वाण ही संकल्पना मांडलेली. त्याच्यामुळे अ आणि ब दोन्ही येणार नाही, मोक्ष पण येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, निर्वाण. नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्यक्ष ज्ञान डॅश याने होते. आता प्रत्यक्ष जर ज्ञान तुम्हाला घ्यायचं असेल तर ते कशाने होतं? ऑप्शन दिलेले बघा. जेव्हा इंद्रिय आणि वस्तू यांचा संबंध येतो, म्हणजे इंद्रिय म्हणजे जे आपले डोळे, कान, नाक जे काही आहे, जे आपले पाच ज्ञानेंद्रिय त्यांचा आणि वस्तूचा संबंध आल्याच्या नंतर प्रत्यक्ष ज्ञान होतं का? दुसरं ऑप्शन काय सांगितलं? जेव्हा इंद्रिय आणि मन यांचा संबंध येतो. नाही, मन ही अमूर्त गोष्ट आहे, ती मनाशी संबंधित, ती येणारच नाही. त्यामुळे प्रत्यक्ष गोष्ट येणारच नाही. तर मन आणि आत्मा याचा पण येणार नाही. मग याचं उत्तर काय येईल? की जेव्हा इंद्रिय आणि वस्तू यांचा संबंध येतो, म्हणजे जेव्हा आपले डोळे आहेत आणि समोर आपल्याला एखादी वस्तू दिसते, किंवा जेव्हा एखादा आवाज येतोय आणि आपले कान आहेत, जेव्हा आपली इंद्रिय आणि ती वस्तू याचा जेव्हा संबंध येईल तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञान होणे म्हणजे काय? की ती वस्तू ती आहे हे समजणं, किंवा काहीतरी वस्तू आहे हे समजणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. तर्कशास्त्र हे डॅश याचे सार आहे. आता तर्कशास्त्र आपण बघितलेलं आहे, इथिक्सशी संबंधित आहे का? नाही. आता तर्कशास्त्र म्हणजे तुम्ही याचा इंग्रजी प्रश्न वाचू शकता. लॉजिक इज द इसेन्स ऑफ. लॉजिकशी संबंधित विचारलेलं आहे. नीतिशास्त्राशी संबंधित असेल का? नाही. मग ते सौंदर्याशी संबंधित असेल का? नाही. तर ते कशाशी संबंधित असेल? तत्वज्ञानाशी संबंधित असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 33. गांधीजींच्या मतानुसार स्वराज्य म्हणजे? आता गांधीजीचा आपल्याला हा जवळपास तिसरा प्रश्न आहे माझ्या मते. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस गांधीजींच्या विषयी जे तत्वज्ञान आहे ते वाचून घ्या, किंवा गांधीजींनी ज्या काही कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्या सर्व वाचून घ्यायच्यात आपल्याला. गांधीजीच्या मतानुसार स्वराज्य म्हणजे काय बघा. आता स्वराज्य, स्वराज्य हा संस्कृत शब्द आहे. स्वराज्य हा संस्कृत शब्द आहे. आता स्वराज्य काय सांगतो बघा, किंवा गांधीजी काय सांगतात, की स्वराज्य म्हणजे स्वतःचे नियम किंवा संपूर्ण स्वातंत्र्य. गांधीजींना स्वतःचे नियम पाहिजे होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होते. त्यांना आदर्श राज्य पाहिजे होतं का? नाही. स्वराज्य का पाहिजे होतं? तर स्वराज्य हे केवळ ब्रिटिश राजवटीपासूनचे राजकीय स्वातंत्र्य नको होतं त्यांना. म्हणजे फक्त स्वराज्य भेटलं आणि ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य भेटलं एवढं होतं का त्यांना? नाही. त्यांना राजकीय स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं. तर त्यांना इतरांना इजा न करता, म्हणजे जे काही आजूबाजूचे लोक आहेत त्यांना इजा न करता जीवन जगण्याचं पण स्वातंत्र्य पाहिजे होतं. म्हणजे त्यांच्या स्वराज्य कन्सेप्ट म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य पाहिजे हे अवलंबून नसून इजा न करता जीवन जगण्याचं स्वातंत्र्य पण पाहिजे होतं. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार किंवा त्यांच्या मनानुसार स्वराज्य म्हणजे काय होतं? तर स्वतःचे नियम आणि संपूर्ण स्वातंत्र्य. मग ते आपल्या स्वातंत्र्यानुसार आपण कसेही जगू आणि स्वतःसाठी आपण कसेही नियम घालू, असं त्याचं उत्तर आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अरिस्टॉटल यांच्या मते कला म्हणजे डॅश. आता अरिस्टॉटल यांच्या मते कला काय आहे? आता कला, कला म्हणजे एखादं स्किल तुमच्यामध्ये असलेलं. पण आता अरिस्टॉटल म्हणजे काय सांगतात, की अरिस्टॉटलच्या मते कला म्हणजे भौतिक स्वरूपातील खऱ्या कल्पनेची प्राप्ती आहे. म्हणजे भौतिक स्वरूप म्हणजे जे सत्य स्वरूप आहे. आता तुमची जी कल्पना आहे ती कल्पना जर तुम्ही तयार केली किंवा ती जर प्राप्त केली तर ती तुमची कला होणार. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एखादा विचार आहे की मला वाटते की हा
मी आता काय करा, एक सुंदर असं चित्र काढा आणि ती माझी कल्पना आहे, त्या कल्पनेला प्राप्ती करण्यासाठी जर मी काय केलं की चित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते चित्र समोर येईल त्यावेळेस ती माझी कला झाली. पण आता ऑप्शनचा जर विचार केला तर अनुकरण, निर्मिती, संरचना याच्याशी काय संबंधित येईल? तर अरिस्टॉटल आणखीन एक सांगतात की मानवांना नैसर्गिकरित्या अनुकरण आवडते. बघा, माणसाला काय आवडतं? इमॅजिनेशन, सॉरी, इमिटेशन. इमिटेशन म्हणजे अनुकरण आवडतं. बघा, आज आपण बाहेर गेलो, आज आपण एक सुंदर असा नैसर्गिक देखावा बघितलेला आहे की जिथं आपल्याला झाडं दिसतात, पाणी दिसतं, नदी दिसतं आणि आपल्याला चित्र काढायला सांगितलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ते लक्षात येणार का? कारण आपण तिथलं ते अनुकरण इथं केलं म्हणून आपल्याला ते काढण्यासाठी येतं. म्हणून अरिस्टॉटल यांच्या मते अनुकरण हे कलेशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. सार्थ यांच्या मते संपूर्ण स्वातंत्र्य डॅश पासून येते. आता सार्थ यांच्या मते संपूर्ण स्वातंत्र्य संपूर्ण जाणीवेपासून येतं का? नाही. फक्त जाणीव असून उपयोग आहे का? जाणीवेमुळे स्वातंत्र्य येतं का? नाही. संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्य आहे का? नाही. तर संपूर्ण जबाबदारी म्हणजे स्वातंत्र्य. जर तुम्ही सर्व जबाबदारी जर घेतली किंवा त्या जबाबदारीनुसार जर तुम्ही वागलात तर ते तुमचं स्वातंत्र्य आहे. म्हणून याचं ऑप्शन सी उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. सार्थ यांच्याशी संबंधित आले बघा. सार्थ यांच्या मते लोक हे त्यांच्या डॅशला जबाबदार असतात. कशाला जबाबदार असतात लोक हे त्यांच्या? आता जबाबदारीनं वागणं हे झाले. आता बघा, तर जाणीव आणि कृती या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात ठेवून वागणे, तर आपण काय होतो की वागणं हे आपलं किंवा जबाबदार कशाला असू शकतं? आपल्या जाणीवेला. म्हणजे आपण जाणीव ठेवायची एखाद्या गोष्टीची आणि त्यानुसार कृती करायची. की म्हणजे मला माझ्या गरिबीची जाणीव आहे आणि त्यानुसार मी कृती करणार, तर ते होईल. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? अ आणि ब दोन्हीही, म्हणजे ऑप्शन सी याचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. अहिंसा डॅश यांचे साधन आहे. आता आपण गांधीजीच्या तत्वज्ञानाचा यापूर्वी प्रश्नामध्ये विचार केला तर गांधीजींनी काय सांगितलं होतं की सत्य हा माझा देव आहे आणि जर त्या सत्याला जर मला मिळवायचं असेल तर मला काय करावं लागेल? अहिंसेच्या मार्गाने जावं लागेल. मग अहिंसे हे कशाचं साधन आहे? तर सत्याचं साधन आहे. म्हणून इथं उत्तर येतं ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. जॉन डुई यांच्या फलप्रामाण्यवादी उपपत्तीची तत्वे बघा. फलप्रामाण्यवादी उपपत्ती, प्रॅग्मॅटिक थिअरी ऑफ ट्रुथ ही आपण मगाशी पाहिलेली आहे, सॉरी प्रॅग्मॅटिक थिअरी बघितलेली आहे. तर आता जॉन डुई यांच्या मते उपपत्तीची तत्वे काय आहेत बघा. त्यांच्यानुसार काय आहे? युनिटी अँड इंटरेस्ट म्हणजे ऐक्य आणि आवड ही आहे का? नेक्स्ट, अनुभव आणि एकत्रीकरण आहे का? तर हो, यांच्या मते दोन्ही आहे. कारण जॉन डुई काय शिकवतात की लोक हाताने शिकतात या कल्पनेवरती आधारित असतात. म्हणजे एखादी गोष्ट जर शिकायची असेल तर आपल्याला कृतीने शिकायचं, लर्निंग बाय डुईंग, कृतीने शिकायचं आहे. आणि लक्षात ठेवण्यापेक्षा कृती ही कधी महत्वाची असते, असं जॉन डुई यांचं मत आहे. आता काय सांगितलंय? लोकशाहीसाठी मूलभूत शिक्षण असणं गरजेचं आहे. आपल्याला आवडीचे विषय एकत्रित करणं गरजेचं आहे. कल्पना शक्ती आणि रचनेला महत्व देणं गरजेचं आहे आणि मूल्य निर्णय पण असणं गरजेचं आहे. आणि या जर सगळ्या गोष्टी असतील तर आपण एखादं फलप्रामाणिक घेऊ शकतो किंवा आपण एखादी गोष्ट शिकू शकतो. मग आता बघा, इथं ऐक्य पण असणं गरजेचं आहे. कशाशी ऐक्य? विषयाच्या आवडीचं एकत्रीकरण करणे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की अनुभवांचं एकत्रीकरण. तर आपल्याला अनुभव जे दररोज येतात त्या अनुभवाचं एकत्रीकरण करणे पण आपल्याला गरजेचं आहे. आणि कल्पना शक्ती आणि रचनेला पण महत्व द्यायचं आहे. म्हणजे आपली जी कल्पना आहे त्या कल्पनेनुसार आपण रचना कशी करतो याला पण महत्व द्यायचं आहे. मग या पर्यायांचा जर विचार केला तर ऐक्य पण आहे, आवड आहे, अनुभव आणि एकत्रीकरण पण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? अ आणि ब दोन्ही, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अरिस्टॉटल यांनी सांगितलेल्या संविधानामध्ये डॅश यांचा समावेश असतो. आता अरिस्टॉटल वर परत एकदा प्रश्न आलेला बघा. अरिस्टॉटल यांची जी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होत्या, कोणतं की तीन वैधानिक सांगितलं होतं. तर तीन विधानामध्ये तुम्हाला कोणतं सांगितलं होतं? मेजर, मायनर आणि निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन, हे तीन सांगितले होते. तर आता अरिस्टॉटल यांनी सांगितलेल्या संविधानामध्ये डॅश यांचा समावेश होतो बघा. मेजर आणि मायनर. त्याच्यानंतर काय सांगितले? मायनर टर्म अँड मिडल टर्म. नंतर मेजर टर्म, मायनर टर्म अँड मिडल टर्म आणि नन यापैकी एकही नाही. तर आपल्याला तीन टर्म सांगितलेल्या होत्या. त्यामुळे याच्यामध्ये काय येईल याचं उत्तर? ऑप्शन सी, साध्य पद, मध्यम पद म्हणजे मेजर टर्म, मायनर टर्म अँड मिडल टर्म. नेक्स्ट क्वेश्चन. तर्कशास्त्र डॅश याचा अभ्यास करते. लॉजिक स्टडीज बघा. लॉजिक वरून आपल्याला शिकायचंय. लॉजिक आपल्याला वर्तनाचे नियम सांगू शकतो का? नाही.
मग लॉजिक कशाची? युक्त अशा युक्तिवाद, व्हॅलिड रिझनिंग आपल्याला लॉजिकशी संबंधित आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी जीवनाची इप्सित ध्येय काय आहे? भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी ध्येय काय आहे? मोक्ष हे अंतिम ध्येय. बघा, मानवाचं मोक्ष अंतिम ध्येय. आज आपण कोणतीही व्यक्ती असेल तर काय म्हणतात की मला मोक्ष प्राप्त झाली पाहिजे किंवा मला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे ह्यावरून आपल्या लक्षात येते की मोक्ष हे काय आहे? अंतिम ध्येय आहे. आणि अर्थ किंवा कामापेक्षा काय केलेलं आहे आपल्या लोकांनी? धर्माला जास्त महत्व दिले. म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, पैसा आणि काम, काम म्हणजे जे काय आपलं ध्येय आहे त्याच्यापेक्षा कशाला महत्व दिलेलं आहे? की धर्माला महत्व दिले. धर्म महत्वाचे. म्हणजे बघा, धर्म पण आले इथं, अर्थ पण आले, काम पण आले आणि मोक्ष पण आले. म्हणजे चारही मुद्दे आहेत आणि या चारही मुद्द्याचा समावेश आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी. कारण आपलं जे तत्वज्ञान आहे आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही गोष्टींना आपल्याला ते इप्सित ध्येय म्हणून मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, गौतम बुद्धांनी डॅश प्रतिपादन केले? आता बघा, गौतम बुद्धावर आधारित आपल्याला हा जवळपास मला वाटते 6वा किंवा 7वा क्वेश्चन असेल. तर गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेले की आर्य अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य सांगितले. सरळ सरळ इथं 2 आर्य सत्य सांगितलेले आहेत का? नाही. 3 नाही. तर 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. मग आता 4 आर्य सत्य कोणती कोणती आहेत बघा. तर त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. एक म्हणजे दुःख, दुसरं म्हणजे दुःखाचं मूळ. म्हणजे पहिल्यांदा आहे दुःख कसं होतंय, त्याच्यानंतर दुःखाचं मूळ काय आहे ते शोधायचं आपल्याला. तिसरं आहे दुःखाची समाप्ती, म्हणजे दुःख संपवायचंय आपल्याला. आणि चौथा आहे दुःख निरोधाचा मार्ग, म्हणजे दुःख दूर करण्याच्या मार्गावर आपल्याला जायचंय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा दुःख आपल्याला शोधायचं, दुःख कोणते. त्याच्यानंतर दुःखाचं मूळ कुठे आहे ते शोधायचं आपल्याला. दुःख नष्ट करण्याचं काय कारण आहे किंवा कसं नष्ट करायचं हे शोधायचंय. आणि दुःख नष्ट करत जाण्याच्या मार्गावर आपल्याला चालायचे. हे 4 आर्य सत्य त्यांनी सांगितलेले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चार्वाक कन्सेप्ट परत आलेली आहे. चार्वाकांनी डॅश पुरस्कार केलाय? चार्वाकांनी कशाचा पुरस्कार केलेला आहे? तर चार्वाकांनी जडवाद, ज्यालाच भौतिकवाद असं म्हटलं जातं. भौतिकवाद म्हणजे काय? की प्रत्यक्षात ज्या गोष्टी आहेत त्याला. मग आता भौतिकवाद किंवा जडवाद अशी त्यांनी कोणत्या संबंधित 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत? तर हे जे आपलं भौतिक जग आहे ते 4 वस्तूंपासून बनलेलं आहे. कोणत्या? अर्थ म्हणजे पृथ्वी, वॉटर, फायर अँड एअर. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या 4 घटकांपासून आपलं भौतिक जग बनलेलं आहे किंवा जडवाद किंवा मॅटेरियलिझम बनलेला आहे, असं चार्वाक्यांनी सांगितलेलं आहे. आता दुसरं ऑप्शनचं जर आपण बघितलं, आयडियलिझम, चिद्वाद कशाशी संबंधित आहे बघा. तो आदर्शवादाशी संबंधित आहे. ज्याचे जनक कुणाला म्हणतो आपण? प्लेटो यांना म्हणतो. म्हणजे काय त्यांचं म्हणणं काय? वास्तवात मनाच्या आणि आत्म्याच्या भूमिकेवर ते भर देतात. म्हणजे वास्तवमध्ये जी काही मन असेल किंवा जी काही आत्मा असेल त्या आत्म्याशी संबंधित ते आदर्शवाद आपल्याला सांगत असतो. त्याच्यानंतर नाममात्रवाद किंवा नॉमिलायझेशन काय सांगतो? तर अमूर्त वस्तू अस्तित्वात नसतात. काय? अमूर्त ज्या वस्तू आहेत त्या अस्तित्वात नसतात, केवळ नावे असतात. उदाहरणार्थ मी सांगितले की माझं मन, मन कुणी बघितले का कधी? कधीच नाही. का? कारण मन ही अमूर्त संकल्पना आहे. फक्त आपण तिचं नाव बघतो. त्याच्यामुळं हे नाममात्रवाद सांगतं. आणि सार्वभौमिकांचे अस्तित्व नाकारत असतं आणि प्रेमासारख्या अमूर्त संकल्पनाचे अस्तित्व नाकारतं. बघा, उपप्रश्न विचारला जातो की प्रेमासारख्या अमूर्त संकल्पनाचे अस्तित्व कुणी नाकारलेलं आहे? तर ते नाममात्रवादाने नाकारलेलं आहे. का? कारण प्रेम ही एक अमूर्त संकल्पना आहे. प्रेम कधी कुणी बघितलंय का? आपण फक्त तो शब्द वागतो. प्रेम 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 ते दिसते का कधी आपल्याला नजरेला? नाही. ते दिसत नाही, म्हणजे ते अमूर्त आहे. म्हणून चार्वाकशी संबंधित म्हणलं तर ऑप्शन ए जडवाद आणि भौतिकशास्त्र दोन्ही ऑप्शनचे उपप्रश्न सांगितलेले आहेत, ते सर्वांनी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन, आंबेडकरांच्या मते सामाजिक न्याय म्हणजे डॅश. आता आंबेडकरांचं तत्वज्ञान किंवा आंबेडकरांच्या मते सामाजिक न्याय काय आहे? व्यक्तीला स्वातंत्र्यही पाहिजे. आपण संविधान जर बघितलं आपलं तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता सर्व गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे स्वातंत्र्य पण पाहिजे, बंधुता पण पाहिजे आणि खाली काय सांगितलेलं आहे? स्वातंत्र्य आणि न्याय पण पाहिजे. परत तिसऱ्यात काय सांगितलं की स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. बघा, मग तिन्ही ऑप्शन आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये भेटतं? तर ऑप्शन सी मध्ये भेटतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. नेक्स्ट क्वेश्चन, तत्वज्ञानाची एक शाखा असलेल्या नीतिशास्त्रामध्ये डॅश याचा विचार केला जातो. नीतिशास्त्रामध्ये आपण आज जवळपास 5 ते 6 क्वेश्चन आपण नीतिशास्त्र बघितलेले आणि नीतिशास्त्र कशाशी संबंधित आहे? तर नैतिक तत्वाशी. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी.
नेक्स्ट क्वेश्चन, भावनावाद या नीतिविषयक उपपत्तीनुसार नीतिविषयक विधान डॅश अभिव्यक्त करतो. आता परत नीतिविषयकशी संबंधित आले. नीतिविषयक वस्तुस्थिती सांगतं का? नाही. अंधश्रद्धा सांगतं का? नाही. तर नीतिविषयक काय सांगतो? नैतिक दृष्टिकोन सांगतो किंवा नैतिक बाबीशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, चार्वाक असे मान्य करतात की, आता चार्वाक यांचं काय म्हणणं आहे? मृत्यूनंतर जन्म असतो, मृत्यूनंतर जन्म नसतो, मृत्यूनंतर मोक्ष असतो आणि डी यापैकी एकही नाही. तर चार्वाक यांच्या कन्सेप्ट नुसार सांगितलं ही काय ज्ञानरचनेशी संबंधित होती, म्हणून यांचं म्हणणं काय की मृत्यूनंतर जन्म नसतो, म्हणजे एकदा माणूस मेला मेला, परत तो आता येणार आहे का? नाही. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, अरिस्टॉटल यांनी वर्गीकरण केलेल्या विधानांना डॅश म्हणतात. आता हे विधान, हे पण आपण पाहिलेलं आहे. निरुपाधिक विधान कोणाला कोणते आहेत आणि किती आहेत आणि ते कोणते कोणते आहेत? निरुपाधिक विधान आपण 4 सांगितलेले आहेत, सॉरी 3 सांगितलेले आहेत आणि ते कोणते कोणते आहेत? मायनर, मेजर आणि कन्क्लुजन हे आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे निरुपाधिक विधान. नेक्स्ट क्वेश्चन, शंकराचार्यांच्या मते जगत डॅश असते. आता शंकराचार्य जे आहेत, शंकराचार्य हे आपल्याला हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य समजले जातात. आता आदि शंकराचार्यांनी काय विकसित केलेलं आहे की अद्वैत वेदांच्या तत्वज्ञानानुसार जग हे अवास्तव किंवा माया मानले जाते. त्यांच्या मनानुसार काय आहे की जग हे अवास्तव आहे आणि माया आहे, केवळ ब्रह्म हेच अंतिम वास्तव्य आहे. काय? ब्रह्म हेच अंतिम वास्तव्य आहे, म्हणजेच अनरिअल असं काहीच नाहीये. जे काय आहे ते, सॉरी, रिअल असं काहीच नाहीये, सगळं आहे ते अनरिअल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, अरिस्टॉटल यांच्या मते कारणे डॅश आहेत. अरिस्टॉटल यांच्या मते बघा 4 कारणे आहेत. 4 कारणे कोणती कोणती आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑप्शन सी सांगायचं, परंतु आपल्याला 4 कारण कोणती आहेत हे पण माहित करून घ्यायचं. अरिस्टॉटल यांच्या मते 4 कारण, एक आहे भौतिक कारण, दुसरं आहे औपचारिक कारण, तिसरं आहे कार्यक्षम कारण आणि चौथं आहे अंतिम कारण. आता भौतिक कारांमध्ये काय सांगितलेले की भौतिक रचना आणि गुणधर्म, म्हणजे समोरची कोणती एखाद्याची रचना दिसते आणि गुणधर्म दिसते ते एक कारण असतो. औपचारिक कारण म्हणजे काय? अस्तित्वाची रचना आहे आणि अस्तित्वाची दिशा आहे. कार्यक्षम कारण मध्ये काय आहे की एखादा एजंट किंवा गोष्ट, म्हणजे एखादी मूर्ती तयार करणारा व्यक्ती असेल, उदाहरणार्थ एखादा शिल्पकार असेल, तो एजंट, तो आला कार्यक्षम कारणामध्ये. आणि चौथं आहे अंतिम कारण, त्याच्यामध्ये अस्तित्ववादाची उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑप्शन सी आहे. या प्रकारे आपण आज फिलॉसॉफी या विषयाचं अनालिसिस पाहिलं आहे. धन्यवाद.